जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडोली केंद्र शासकीय। मी तुमच्यासमोर एक कथा सादर करत आहे। तर त्या कथेचं शीर्षक आहे पेन्शन पेन्शन पेन्शन। सकाळची वेळ होती, सुमारे 10 वाजले होते। बँकेच्या परिसरामध्ये आरडाओरडा सुरू होती। एक म्हातारी खूप जोराने ओरडत होती आणि उज्जत घालत होती, एकदम कर्कश आवाजात बोलत होती। सगळा बँकचा स्टॉक सगळा इकडे तिकडे बघत होता, अचंबित होत झाला होता। त्यांनी बघितलं ही का बरं म्हातारी ओरडत आहे। मग त्या ठिकाणी नंतर तिला जे पेन्शन मिळालं नव्हतं निराधार योजनेचं, त्या पेन्शनसाठी ती भांडत होती। तिला काहीतरी कारणामुळे तिच्या यादीतून नाव कट झालेलं होतं आणि काहीतरी शासनाच्या त्रुटी तिथं राहिलेल्या होत्या, म्हणून परंतु तिला माहीत नव्हती आणि ती सतत भांडायची, दर महिन्याला यायची आणि भांडायची। एका गावच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये एक तरुण, त्याची बदली झाली होती, त्याचं नाव होतं अनिरुद्ध। तो दिसायला छान सुंदर आणि दिसायला सुंदर होता आणि त्यांची शरीरयष्टी खूप मजबूत होती आणि तो स्वभावाने खूप सुशील होता आणि इतरांशी बोलताना त्याचा नम्रपणा होता। असा हा अनिरुद्ध तरुण। तो बघत होता, त्याचे पहिला दिवस होता, ही म्हातारी का बरं आरडाओरड करत आहे। त्यांनी बँकच्या इथे स्टॉपशी विचारले काय बरं ही म्हातारी उज्जत घालत आहे, एवढ्या जोरात ओरडत आहे। तर बँकेने सगळ्यांनी सांगितलं की ही म्हातारी नेहमी अशी येते, बोलते, बडबड करते आणि निघून जाते। मग त्यांनी तिथे मग ती म्हातारी काय म्हणत होती, तिचं म्हणणं तर ती म्हणत होती की मला माझे पेन्शन दिलंच पाहिजे, मला माझं पेन्शन दिलंच पाहिजे, अशी ती आरडाओरडा करायची आणि निघून जायची। दुसऱ्या दिवशी तसंच झालं। नेहमीप्रमाणे आपला अनिरुद्ध बँकेत आला, त्याचं काम सुरू झालं। तो बँकेच्या कॅश काउंटरवर बसला। मग त्यानंतर ती म्हातारी नेहमीप्रमाणे यायची, रांगेत लागली आणि त्याच्यानंतर तिचा नंबर आला। ती आपलं बँकेचं पासबुक त्या अनिरुद्धकडे दिलं आणि अनिरुद्धने ते घेतलं आणि ती आता अशी भांडण्याच्या तयारीतच, आता भांडण्याची रोज तिचं सवय झाली होती, पण तसं काही झालं नाही। अनिरुद्धने तिच्या कडक 500च्या नोटा तिच्या हातात दिल्या। अरे मला आजपर्यंत पेन्शन मिळालं नाही। ती नोटा बघून म्हणायला लागली, आनंद झाला तिला आणि त्या नोटाकडे बघून लुकलुकत म्हणाली, आत्ता कशी थटवते माझी पेन्शन, आत्तापर्यंत थटवत होती ना माझी पेन्शन, आत्ता कशी दिली, म्हणत होते ना तुझी पेन्शन नाही मिळाली म्हणून, पेन्शन नाही आली म्हणून। मग ती बडबड करत निघून गेली। त्यानंतर असंच काहीतरी दिवस, दर महिन्याला ती यायची, पेन्शन घेऊन जायची, अनिरुद्ध तिला पेन्शन द्यायचा। पण तिला हे माहीत नव्हतं की अनिरुद्ध तिच्या स्वतःच्या पगारातून तो पेन्शन त्या म्हातारीला देत होता। नेहमी यायची, पेन्शन घ्यायची, मग त्यांची चांगली गट्टी जमली दोघांची आणि मग ती पेन्शन घ्यायची आणि जायची। अशा प्रकारे पण तो अनिरुद्ध तिला म्हणायचा, काय ग आजी, तुला आता पेन्शन मिळताय ना नीट, तुझा दरार आहे बरं बँकेमध्ये। ती बडबड करत निघून जायची। बरेच दिवस, वर्ष, 1.5 वर्ष असंच झालं आणि ती म्हातारी यायची, पेन्शन घेऊन जायची। मग काय झालं, काही दिवसांनी एक दिवस म्हातारी आली, त्या दिवशी अनिरुद्ध बँकेत आला नव्हता। मग बँकेत मग ती तसेच नेहमीप्रमाणे रांगेत लागली, समोर आली, काउंटरवर आली, दुसरे स्टॉफ बसलेले होते तिथे। त्यांनी पासबुक दिलं आणि म्हटलं की मला म्हातारी आजी, तुझं पेन्शन केव्हाच बंद झालं ग, तुझं पासबुक पण केव्हाच बंद झालं। नाही, तो साहेब देत होता ना मला दर महिन्याला पैसे, तुम्ही कसे म्हणता। ती जोरात भांडली आणि खूप जोरात आरडाओरड केली आणि ती तिथून निघून गेली। परत ती दुसऱ्या दिवशी आली, रांगेत लागली, परत पासबुक दिलं तिनं। त्या म्हातारीने तो साहेब कुठे आहे, मला ते साहेब पाहिजे, त्या साहेबांनी मला रोज पेन्शन द्यायचा, दर महिन्याला मला पेन्शन द्यायचा, तो साहेब। म्हातारी आजी, त्या साहेबांचा अपघात झालाय, तो कराडच्या हॉस्पिटलमध्ये भरती झालाय, मग तू कसा इकडे येणार। मग म्हातारी एकदम शांत झाली आणि एकदम खाली मान टाकून ती बडबड करत निघून गेली। मग पुन्हा आली तर तिला विचार आला की काय झालं असेल, पुन्हा जोराने आरडाओरड करू लागली, पण माझी पेन्शन द्या। मग तिकडून साहेब आले, मुख्य साहेब आले। मग काय झालं, काय ओरडाओरड करत आहे ती म्हातारी। मग म्हातारीला त्यांनी बोलवून घेतलं, कॅबिनमध्ये बोलवून घेतलं आणि तिला समजून सांगितलं, आजी तू जे काही दर महिन्याला पेन्शन देत होती ना, तो अनिरुद्ध आपल्या पगारातून देत होता, त्याचा अपघात झालेला आहे, तो एका
कराडच्या हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे. त्याला त्याच्या ऑपरेशनसाठी 3 ते 4 लाखाची गरज आहे. पण तो आता त्याला दुरुस्त होण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही आहे. त्याच्यामुळे म्हातारी ऐकतच राहिली. एकदम एकदम तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. अरे बापरे, खाली मान टाकली तिने आणि मग ती तशीच निघून गेली. त्या दिवशी अनिरुद्धचं ऑपरेशन होतं. तिला आई होती, लहान बहीण होती, त्याला बाबा नव्हते. मग ती आता ऑपरेशन कसं करायचं? तेवढ्यात बँकेचे साहेब 3.5 लाख रुपये घेऊन आले त्यांच्याकडे. आईने डॉक्टरांना दिले आणि त्यांचं ऑपरेशन झालं. दुसऱ्या दिवशी त्याला अनिरुद्धला बेशुद्ध होता. त्याला बेशुद्ध तो जागा झाला आणि मग त्याच्या आईने विचारलं की आईने सांगितलं, बाबा आमच्याकडे तुला वाचवायसाठी पैसे नव्हते, पण त्या साहेबांनी 3.5 लाख रुपये आणून दिले आणि तुझा जीव वाचला. तो म्हणाले की आपल्या साहेबांचा आणि माझ्या स्टॉकचं कधी उपकार मी विसरणार नाही. त्याला समाधान वाटलं. मग 1 महिना त्याने रेस्ट घेतली आणि तो बँकेमध्ये जॉईन झाला आणि नेहमीप्रमाणे तो कॅश काउंटरवर बसला. त्याचं काम सुरू झालं. नेहमीप्रमाणे आजी आली, रांगेत लागली, पासबुक घेतलं, तिचा नंबर आला आणि मग अनिरुद्ध आजारी, औषध उपचार झाल्यामुळे त्याच्याकडे काही पैसे नव्हते. तो थबकला, तो गोंधळला आणि मग त्याने म्हटलं, आजी आज तुझी पेन्शन आज नाही आली ग, मी उद्या नक्की देते, पण तुझ्या पासबुकावर पैसे जमा आहे बरं का. आजी काहीच बोलली नाही. ती कॅबिन मध्ये गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली आणि डसाडसा रडू लागली. एकदम रडू लागली. बँकेचं वातावरण एकदम सुन्न झालं. सगळेजण बघायला लागले, नेमका गोंधळ झाला. सगळे लोक गोळा झाले आणि मग त्यांनी विचारलं. मग तिथून सगळा गोंधळ पाहून साहेब बाहेर आले. अनिरुद्ध, हे बघ, त्या आजीला सगळं कळलेलं आहे. तू तुझ्या पगारातून पैसे देत होता आणि तिचं पेन्शन देत होता, असं त्या आजीला सगळं कळलेलं आहे. म्हणून आता आजी रडत आहे. आणि मग आजीने म्हटलं, मग साहेबांनी सर्व सांगितलं की मला सांगायला नको होतं, पण आज आजीच तुझ्याजवळ येऊन राहिली. पण मी सांगते, आजी माझ्याकडे आली, मी तिला सगळं हकीकत सांगितली आणि तिनं आपल्या कष्टाची तिजोरी पूर्ण आपलं सोनं गहाण ठेवलं आणि तुझ्यासाठी 3.5 लाख रुपये जमा केले आणि तुझा जीव वाचवला. पण त्याने मला अट एक घातली होती की मला आजीला सांगायचं, अनिरुद्धला सांगायचं नाही. पण आज तीच ढसाढसा रडली, त्याच्यामुळे मला सांगावं लागलं. तिनं पूर्ण जीवनाची ती जी काही शिदोरी होती तिची सगळी विकली आणि तुझा जीव वाचवला तिनं. अनिरुद्धला खूप वाईट वाटलं. अनिरुद्ध खूप रडायला लागला. आजीला घट्ट मिठी मारला त्याने आणि मिठी मारला आणि दोघे रडायला लागले. आजी आजी तू काय केलंस ग? तुझ्या जीवनाची शिदोरी तू पूर्ण केलीस ग. मग आजी म्हणाली, अरे बाळा, तू माझ्या नातवापेक्षाही चांगला जीव लावलास. तुला मला दर महिन्याचं पेन्शन दिलं. मग माझा एवढा अधिकार नाही का? तुला त्या कराडच्या हॉस्पिटलवर तडपडत ठेवणार होती का मी? म्हणून मी तिला केलं बाळा, याच्यात काही नाही. सगळा स्टॉक गोळा झाला. सगळीकडे वातावरण भावनिक झालं आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू अश्रू आले. अशा प्रकारे ही कथा, या कथेतून एवढंच जाणायला लागते की आपण जर दुसऱ्यांना मदत केली, कळत नकळत आम्ही त्यावर उपकार केले, तर आपली सुद्धा कधी परत आपले कोणी ना कोणी आपल्याला मदत करतीलच. कर्म करत राहा आणि फळ घेत राहा. एवढंच मी